खरं तर आजवर आपण सगळेजण ज्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवताना पाहिलं ते मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक आज आपल्या सोबत आहेत। आज ते पहिल्यांदा शेतीच्या विषयाबद्दल, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेच्या बद्दल, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल बोलणार आहेत। मनोज दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आम्ही तुम्हाला बघितलं महाराष्ट्र पिंजून काढताना, शेतीवरच्या बांधावर जाताना। सांगा, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला काय दिसल्या? काय चित्र आहे आज मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आपल्या शेतकऱ्यांचं? आपल्या शेतकऱ्याचा शब्द काढला, अंगाला काटा झाला। कारण हे शब्द खूप काळजाला लागून जातो। आपण उस तोडणाऱ्याचे लेकर आहेत, आपण रात्रंदिवस गुडघे इतक्या चिखलात कष्ट करणारे बापाचे लेकर आपण आहेत। आपण भोगलोय, आपण बघितलंय प्रत्यक्ष। कालचं बघितलेलं चित्र इतकं अवघड होतं। मी जालना जिल्ह्यापासून परभणी जिल्ह्यापर्यंत गेलो, त्यावेळेस तिथल्या गावकरी इतके आरडत होते ना, भयानक। ते हे बघा, आपण नाहीत बघा बिगडी, त्याने आपल्याला ते नाही बोलता येत, ती भाषा राजकीय भाषा नाही बोलता। इतके वाईट अवस्था झाली ना। एक बांधव असा होता, जातीचा उल्लेख नाही करत मी, त्याच्याकडे फक्त 60 शेळ्या होत्या, त्याच्यावरती त्याचं पूर्ण जीवन चालत होतं। आणि ते गाव असं आहे की बोथ आणि वाई म्हणून, गावात नदीच्या अलीकडेच त्या गावकऱ्यांना थांबायला लागतं। पूर्ण बैलगाड्या, बैल, शेळ्या, काय जे असेल ते अख्खं होऊन गेलं हो, काहीच नाही राहिलं। त्याच्या अलीकडे लिंबेवड गाव म्हणून होतं, पांगरी, त्या गावात वाहून गेलं पुरं। 159 घरातल्या गोधाड्या नाही राहिल्या, बासणं नाही, भांडे नाही, काय नाही, काय नाही, पूर्ण वावर खंगाळून गेलं। सोयाबीन गेली, सरकी गेली, हजारो एकरवर हाहाकार माजला। इतकं बेकार होतं ना, बोलायला सुद्धा जड जातं बघा। आणि आपण एकमेकांसोबत काही गोष्टी शेअर केल्यात, आपल्याला माहिती आहे आपले स्वभाव। खरंय दादा, खरंच नाही, हे असे शब्दच फुटत नाही, इतकी वाईट होतं ना, लय वाईट होत, लय आरडत होते। एक माणूस काल पोहत आला, आम्ही काही दृश्य बघितली दादा। आम्ही जेव्हा हे सगळे शेतकरी असतील, बांधव असतील, तुमच्या जवळ येऊन व्यथा मांडत होते, त्यांना आशा वाटत होते की तुमच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत पोहोचेल, एक आक्रोश व्यक्त करत होते। काय त्यांची भावना होती, काय त्यांचं म्हणणं होतं? तिथले काय नेरूळ म्हणून, नेर म्हणून गाव होतं, तिथले काय पोरं पळत आलते। काही बोत मधले नदीच्या पाण्यातून पोहत अलीकडे आले होते भेटायसाठी, सांगायसाठी फक्त की आमचे लेकर शाळेत जात नाहीत, कायचं म्हणणं होतं। कायचं म्हणणं होतं, आता आम्ही जगायचं कसं, धान्य सुद्धा वाहून गेलं। मी IBN लोकमतच्या माध्यमातून जिथं जिथं अशी अतिवृष्टी झाली, मराठवाडा असेल, हिंगोली असेल, बीड असेल, जे जे जिल्हे असतील तिथं विदर्भातले असतील, आसपासच्या गावकऱ्यांनी ज्या गावाला त्रास झाला आहे ना या नुकसानीचा, तिथं मदत द्या, धान्य द्या। पहिली आदली त्यांना धान्य नाही राहिलं, कपडे द्या घेऊन, त्यांना ताट तांब्या द्या घेऊन, त्यांना करा, सगळेजण मदत करा त्यांना। उद्यापासून गावागावात जा, आपण जे गावाला नुकसान झालं नाही त्यांना ना मदती करा। माझी इच्छा आहे, मी हात जोडून सांगतो बघा, शेतकऱ्याला जात नसते बघा, कणा येतो या राज्याचा देशाचा जीव येतो, आणि त्या जीवाला वाचवा। त्याला नाही राहिलं धान्य, त्याला नेऊन द्या, धान्य नेऊन द्या, तेल मीठ नेऊन द्या, जितकं शक्य तितकं। धंदा मांडू नका फक्त कोणी, महाराष्ट्रातून पैसे जमा करायचे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे नाही। आपलं जेवढं शक्य आहे, जेवढं लागतंय तेवढं घ्या आणि तिथपर्यंत नेऊन द्या, त्यांना गरज आहे। दुसरं सांगतो की ते इतका आक्रोश भयानक होता की तुम्ही सरकारला सांगा आहे, आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून। मी त्याच वेळेस त्या वडगावमध्ये शब्द दिला होता की मी फडणवीस साहेबांना सुद्धा लगेच बोलतो, अजितदादांनाही बोलतो, CM साहेबांनाही बोलतो आणि कृषी मंत्री साहेबांनाही बोलतो। मी घनसावंगीच्या बाणेगावमधूनच एक बांधव वाहून गेला नदीत पडून, ती म्हैस पण गेली। लय अवघड आहे हो, सांगायला सुद्धा इतकं वाईट वाटतं ना, आपल्याला बोलता नाही वाटतं, पण त्या घरात लगेच रडायला सुरू केला असेल। ते आता IBN लोकमतवर बघत असतील, ते लोक लगेच रडायला सुरू केला असेल। कोणी नाही रे, तेवढीच एक म्हैस होती, वावर नाही, काय नाही, काय नाही। ते बाणेगावचा माणूस गोदावरीत पडला गेला, कोणी नाही राहिलं घरात, कमावणारा नाही आणि काहीच नाही ना, काहीच नाही ना, शेती नाही ना, काय नाही। तुम्ही वाईट वाटतं म्हणून कृषी मंत्री साहेबांनी त्याशी फोन लावला की तुम्ही सरसकट द्या। मला तेच विचारायचं होतं, कृषी मंत्र्यांशी तुम्ही बोललात, काय बोललात? कृषी मंत्री साहेबांना सांगितलं की बघा, तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुमच्याकडे ते खातं आहे, तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या आता। कारण तुम्ही असं नाही करू शकणार की 100% नुकसान झालंय मग थोडं दिलं, किंवा एखाद्या लाखाचं झालंय तुम्ही दिले 2-4 हजार रुपये, असं नाही चालणार आता। तुम्ही 100% नुकसान झालं, 100% भरपाई द्या त्यांची। आता कोणाचं 10 लाखात झालं तर त्याला 10च द्या, कोणाचं 20,000 झालं त्याला 20च द्या।
तुम्ही उगा 200-300 रुपये देऊन नादाला लावू नका. आता ते दिवसा नाहीत, पुरतं खचलंय ते शेतकरी पुरा. काही धीर नाही, काय नाही, काय नाही. पण माझी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून हात जोडून शेतकऱ्याला विनंती आहे, मायबाप खचू नका. तुमची गरज आहे राज्याला, तुमच्या लेकराला सुद्धा. खचू नका, टोकाचा पाऊल उचलू नका. बदल होईल. मी आहे ना तुमचा मुलगा म्हणून. सरकारने शब्द दिलाय, कृषी मंत्र्यांनी शब्द दिलाय, आम्ही सरसकट देतोय म्हणून. ते शब्द फिरणार नाहीत. आणि शब्द फिरेला की या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहायचा नाही. कारण आपली जात ही शेतकऱ्यांची आधी. आपण कष्टकऱ्यांचे लेकर आहेत. तुम्हाला उघड्यावर नाही पडू देणार. फक्त धीर धरा शेतकऱ्यांनी. खूप महत्वाचं तुम्ही आवाहन आज अख्ख्या जातीचे गावोचे गाव उभा होते. खरंय, खूप महत्वाचं आवाहन तुम्ही आज केलेलं आहे. पण मला एका महत्वाच्या विषयावर आणखीन तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही जेव्हा मराठा आंदोलनाची ही सगळी लढाई सुरू केली होती, मराठा आक्रोशाच्या बुडाशी जर सगळ्यात मोठी वेदना असेल तर ती होती ती म्हणजे शेतीच्या प्रश्नांची होती. आणि आज तुम्ही त्याच मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला वाटतं का की हे प्रश्न सुटल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रमाणात फरक पडेल आणि न्याय मिळू शकेल? हो, यांनी जर शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला, संपूर्ण जर कर्जमुक्ती केली, मराठवाडा, विदर्भ, काही पश्चिम महाराष्ट्राचा साताऱ्याकडचा भाग, काही खानदेशाकडचा भाग, इकडे जर पाणी उपलब्ध करून दिलं, 24 तास लाईट दिली आणि मालाला जर भाव दिला ना, माझा शेतकरी कधीच खचून जाऊ शकत नाही, आत्महत्या सुद्धा करू शकत नाही. तुम्ही द्या त्यांना. तुम्ही देत नाहीये सुविधा कायमच्या. तुम्ही थातूर मातूर देताय. तुम्ही चूक करताय. सरकार म्हणून तुम्ही चूक करताय. तुम्ही त्याला आयुष्याचं का देत नाहीयेत? तुम्हाला कोणी सांगितलं चिरीमेरे द्यायच्या? त्याच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही? तुमचा बिस्किट पुडा दरबारीने वाढतो. तुमची ही साबण घेतली की ती साबण घ्या, ती साबण घेतली की ती साबण घ्या, बरे पैसे वाढत आहेत. तुमच्या पेनाचे पैसे वापरले. पेनं बघितलेत आम्ही, रुपयापासून होते, 50 पैशापासून होते. आता ते कुठे किमती गेल्या त्याच्या? 100 रुपये, 10 रुपये. आमचं कसंच वाढत नाही, दूध तिथंच आहे. तुम्ही जे पाणी देताय आम्हाला ते कशात टाकून पिताय संध्याकाळी माहिती आहे आम्हाला. त्या पाण्याचा भाव वाढतो, माझ्या दुधाचा वाढत नाही शेतकऱ्याच्या. तुम्हाला कर्जमुक्ती होत नाही. कोणचं राज्य चालवत आहेत बाबा तुम्ही? कसं भाषणात बोलू शकता तुम्ही? फक्त शेतकरी देशाचा कणा आहे, 2 टायमाचं जेवायला मिळतं. अरे त्याला ध्यान आयुष्याचं. अहो त्या बोत आणि वाईमध्ये जायला पूल नाहीये. तिथं जातीचा प्रश्न नाही. सगळ्या जातीचे लेकरं तिथून मुली शिकायला जातात. ते गावकरी सांगत होते आमच्या मुलीचं शिक्षणच बंद झालं. मुलींना पोहत यायचं का आता? तुम्हाला पूल होत नाही 70 वर्षात? शेकडो गावं त्या नदीवरचे, करपारा नदीवरचे वाहून गेले, शेते वाहून गेल्या. तुम्हाला पूल होत नाही तिथं. काय राज्य करते, काय आमदार व्हायला लागलात तुम्ही? तुम्हाला शेतकऱ्याचा साधा प्रश्न सोडवता येत नाही. नुसतंच म्हणणार आत्महत्या झाली द्या 1.5 लाख रुपये. 1.5 लाख आयुष्य जातं आमचं. म्हणजे तुम्ही आम्ही किंमत ठरवली की तुम्ही आमची आत्महत्याची शेतकऱ्याच्या? तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या. हे लोक तुम्हाला कधीच खुर्ची खाली उतरून देणार नाहीत, कधीच. आरक्षणात तीच घोळ घालून ठेवलाय. धनगराला तसं फसविलं, मराठ्याला असं फसविलं, मुसलमानाला तसं फसविलं, त्या काहीकडे समाजाचं वेगळंच वाटोळं केलं, त्या लिंगायत समाजाचा वेगळाच कार्यक्रम करून ठेवला, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग होत नाही, आदिवासीतले काही ठाकूर समाज आरक्षणात नाही, महादेव कोळीची पंचायत, शिक्षकाला पगार द्यायनात, एस टीवाल्याचं टंबळा वाजिलं. तुम्ही त्या अंगणवाडी सेविकेचं तसं चाललंय. अशा सेविकेचाही वेगळाच विषय आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा वेगळाच विषय आहे, शहीद झालेल्या कुटुंबाचा वेगळाच. करताच काय हो तुम्ही नेमकं? 70 वर्षापासून एवढंच चालू आहे. पाणी देतो, लाईट देतो, आणि ते बल्ब आणून चिटकी देते एक दिवळीत दिवशी. ते 3 रुपयाचा बल्ब ते लावलं की त्याची तार जळती मधली. काय तुम्ही कस करायला लागलात? तुम्ही आज खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनातली जी वेदना आहे, सामान्य माणसाच्या मनातला जो प्रश्न आहे आणि त्याचा जो आक्रोश आहे तो आज तुमच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल, आणि तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा आवाज बुलंद व्हावा ही अपेक्षा करूया आणि सरकारपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया. मदतीचा हात मिळेल त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी, याच्यासाठी अपेक्षा करूया. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी काही मूलभूत सवाल आज निर्माण झालेले आहेत.